नमस्कार मित्रांनो, मी चेतन खोमने. तर आत्ता आपण नांदेडमध्ये आलो आहे. नांदेडचं जे यात्रेचं नियोजन असतं ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तर तिथं आल्यानंतर मला विठ्ठल भेटला. विठ्ठलला मी सांगितलं आपलं नवीन चॅनल आहे. त्यानंतरची जी माहिती आहे ती अजिंक्य कोळेकर आणि भगत महाराज आपल्याला पूर्ण माहिती देतील. तर चला तर आपण यांच्यापासून आता माहिती जाणून घेऊ. नांदेडगावची यात्रा कशी असते. म्हणजे मोठा बोलवण्याचा इतका मोठा कार्यक्रम असतो गावात. सगळ्या गावातील सगळ्यात मोठा कार्यक्रम आपल्या इथं बोलवतात. टायमिंग आता बाकीच्या लोकांचं पालखीचं पूजन होतं. गाठीचं पूजन होतं, त्याचं आरती होते, त्यांचं पारंपरिक वाद्य वाजतं. वाद्यवाजनंतर तिथून पालखी हलणार. इथं मंदिरासमोर येणार. मंदिरासमोर आलं तिथं समोर आलं की मग देवाचं संचार होणार. संचार नंतर वारं पुढे आलं की इथं भक्त होणार. सप्तमीला आमच्या देवाची हळद लागते. अष्टमीला शाही विवाह सोहळा होतो. नवमीला खाडा. दशमीला श्रींचा दंडवत बकरी असतात आणि एकादशीला आपला श्रींचा चेबेट चालतो. आणि त्यानंतर आज दशमीला बरोबर आता 12 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम काय असतील ते सगळे चालतात. आणि त्यानंतर आपले 1 वाजता भक्तांची मानाची काठी आल्यानंतर रात्री 2 वाजता काठी आल्यानंतर तिथून पुढे 2 वाजेपर्यंत पुढे सेवेला चालूच. आणि काठी पोच झाली की चंद्रोदयाच्या टाइम चंद्र उगवला चंद्रोदयाच्या टायमिंगला बरोबर पालखी बाहेर निघते. आणि ते बकऱ्यांचं बकरी आणि हळदी दिवशी आपला सांस्कृतिक कार्यक्रम झाला आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं. आणि त्यानंतर दशमीला नवमीला देवाचे लग्न झाले. अष्टमीला लग्न झाल्यानंतर देवाचे लग्न झाल्यानंतर रुखवत येतात. मानाचे रुखवत आहेत पाटलांचे. ते रुखवत येतात. ते रुखवत झाल्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद असतो. महाप्रसाद झाल्यानंतर सगळ्यांना बघण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम असतो. आज काय आहे? आज काही आपले गजे डोलेजी हे आपलं पारंपरिक सगळं आणि मराठी चित्रपट आहे. चित्रपट शिवाजी महाराजांचा. आता इथून पुढे आता यात्रा आता एक 12 ते 12:30 पर्यंत हे कार्यक्रम चालतील. आपले सांस्कृतिक कार्यक्रम सगळे पारंपरिक. त्यानंतर 1 वाजता बरोबर 1 ते 2च्या सुमारास ते भक्तांची काठी निघेल. ती काठी निघाल्यानंतर सगळ्यांना सुरुवात झाली. ती काठी आल्यानंतर लोक येऊन बसतात. ज्यावेळेस भक्तांचा आदेश येईल बाबा देवाचा बाहेर काढायची वेळ झाली त्यांचा आदेश आल्यानंतर त्यांनी सांगितल्यानंतर त्यानंतर देव बाहेर काढायचा. किती वाजता जायचं? त्यानंतर तमाशा चालू. नंतर कुस्त्या झाले की बाकीच्या इतर गावांच्या पाहुण्या रावळ्यांचा गुलाल खोबऱ्यात द्यायचा मान सन्मान प्रत्येक गावात. आणि या देवस्थानचं म्हणजे आमचं सगळं देवस्थानचं नीतिमितीवर सगळं व्यवस्थित हे बघत जे आहेत ना त्यांच्यावर चाललेलं त्यांनी नियमानं प्रत्येक कार्यक्रम देवाचा प्रत्येक काय असेल नसेल ते सगळं नियमानं टाइम टू टाइम ऍक्युरेट मध्ये. म्हणजे तसं बघायला गेलं तर म्हणजे फलटण मध्ये नांदेड म्हटलं तर यात्रेचं प्रसिद्ध. आणि ही यात्रेला जर आम्ही सगळ्या गावाला मिळून जर प्रस्थान कोणाला द्यायचं ठरलं, यात्रा कोणामुळे एवढी व्यवस्थित चालायचं ठरलं म्हणलं तर प्रल्हाद बबनराव भगत आणि बबनराव दगडू भगत. त्यानंतर त्यांच्या म्हणजे त्यांच्या आजोबांच्या समोर मंदिर आहे देवाचं. त्यांचं बालनाम सगळं उद्याच्या काय गावात घडणार आहे त्यांच्या आजोबा सगळं गावात बाकी करायचं. उद्या असं होणार आहे. आणि 3 वर्ष 3 पिढीची परंपरा त्यांनी चालवलेली आहे. दगडू बाळा भगत पहिली परंपरा. त्यांच्यानंतर बबनराव दगडू भगत आणि त्यांच्यानंतर प्रल्हाद बबन भगत यांनी परंपरा चालवलेली आहे. आणि तीच परंपरा आता त्यांच्या मुलाला येणार कार्तिक प्रल्हादराव भगत. अशा रीतीने आमच्या यात्रेचा उत्सव होतो. आणि यात्रेला खूप मोठं मोलाचं सहकार्य आणि यात्रेचं व्यवस्थित पार पाडायला भगत या घराचा सगळ्यात मोठा हातभार आहे. कोळेकरांच्या याच्यामध्ये इतका सपोर्ट आहे सगळ्यांचा की काय बोलूच नका. तर आपण ह्यांच्यापासून बरेच माहिती घेतली आहे. तर इथून पुढे आता जागरण गोंधळाचा इथं कार्यक्रम होईल. त्यानंतर एक मराठी चित्रपट दाखवला जाईल आणि त्यानंतर निघणार ह्या गावचा छबिना. नांदेडगावची यात्रा खरंच खूप मोठी असते.
चांदीच्या चौकटीसाठी 5,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. धन्यवाद. संपन्न चांदीच्या चौकटीसाठी 5,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. धन्यवाद. धन्यवाद. नाचे रंगे अंगना गण नाचे रंगे